तर साधा सिंपल असा स्क्वेअर नेक आणि त्याला असं छान असं लटकन. नमस्कार मंडळी. तर मी आज एका कस्टमरचा अर्जंट ब्लाऊज होता आणि तो स्टिचिंगसाठी घेतला. पण त्या अगोदर म्हटलं चहा घ्यावा, त्यासाठी मी चहा ठेवला. तोपर्यंतच आले होते नेहमीसारखेच पाहुणे आणि त्याला चपाती दिली आणि माझं रोजचं असं तो खातोय की नाही हे बघायचं आणि मगच घरामध्ये जायचं. आणि जो हा ब्लाऊज आहे तो कस्टमरने मला अगोदर स्टार्टिंगला एक दिला होता, तो त्यांना परफेक्ट बसला आणि आवडला. त्यामुळे मग त्यांनी परत रिटर्न अजून ब्लाऊज माझ्याकडे स्टिचिंगसाठी दिले. तर मी घेत आहे चहा आणि चहा पिऊन लागले होते कामाला. तर कस्टमरला मी माझ्या बसल्या काही लेस दाखवल्या होत्या, तर त्यातील त्यांना ही चॉईस झाली आणि ते म्हटले त्याला हीच लेस लावा, छान दिसेल. आणि साडी सुद्धा खूप छान आहे, गोल्डन कलरचीच त्याच्यावरती डिझाईन आहे, प्लेन नाहीये, त्यामुळे बरोबर ही लेस त्याच्यावरती मॅच होत होती. तर मी स्क्वेअर नेक आहे त्यामुळे मग पटकन लेस देखील अटॅच करून घेतली. मी बघू शकता शेप किती छान आलेला आहे, कारण छोटे छोट्याच गोष्टी असतात आणि त्या दिसायलाही खरंच खूप छान दिसतात. स्क्वेअर नेक म्हटलं की प्रॉपर त्याचे कोन आले की मग छान असा स्क्वेअर तयार होतो. त्याचे कोपरे व्यवस्थित निघाले की स्क्वेअर पण दिसायला छान दिसतो आणि ब्लाऊजची फिटिंग पण बघू शकता खूप छान आणि प्रॉपर आलेली आहे. आणि त्यानंतर मग मी लगेचच नॉट बनवली होती, ती देखील अटॅच करून घेतली आणि ब्लाऊज हा पूर्ण रेडी केला. तर ब्लाऊजसाठी मी ह्या ब्लाऊजला ही टेक्निक वापरलेली आहे. जिथे आपण नॉट अटॅच करतो तिथे मी डायरेक्ट नॉट नाही ठेवली, त्याला देखील एक छोटंसं फॅब्रिक अटॅच केलं आहे, त्यामुळे तो अजूनच छान दिसतोय. तर बघू शकता. तर पर्सनली मला देखील खूप आवडलं. म्हणजे कस्टमरने माझ्याकडे एक ब्लाऊज दिला होता मेजरिंगसाठी, तर त्याचे नॉट बघू शकता तुम्ही, हे असंच ओपन आहे, त्यामुळे मग ते दिसायला थोडंसं वेगळं दिसतं. त्यामुळे मी ह्या ब्लाऊजमध्ये असे चेंजेस केलेत. थोडंसं तिथं मी म्हणजे डिझाईन टाईप केलेलं आहे, त्यामुळे ते दिसायला खरंच खूप छान दिसतंय. पर्सनली मला तर ते खूप आवडलं आणि कस्टमरनी पाहिल्यावर कस्टमरलाही ते खूप आवडलं. तर कसा वाटला हा साधा सिंपल ब्लाऊज मला नक्की सांगा. चलो बाय, भेटू नंतर.